नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल गावठी तडका रेसिपीजमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत काहीतरी नवीन म्हणजे आज आपण बनवणार आहोत वटा आणि चना कोलीवडा. तर चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया. पहिले तर आपण वटा आणि चना शिजून घेऊया. मित्रांनो, पहिले आपण वटा आणि चना शिजून घेऊया. त्यासाठी मी गॅस चालू करतो. छानसे तापलेले आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया चना आणि वटा. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थितपणे फ्राय करूया. त्यामध्ये आणखी पाणी ऍड करून एक कुकरची शिट्टी करून घेऊया. आता एक शिट्टी होईपर्यंत बघूया. एक शिट्टी झाल्यानंतर पुढील प्रोसेस करूया. चला, आपल्याला एक शिट्टी झालेली आहे. वाटाणे आणि हरभरे छानपैकी शिजलेले आहे. मित्रांनो, कोलीवडा बनवण्यासाठी आपण थोडंसं तेल घेतलं आहे भांड्यामध्ये. त्यामध्ये आपण चवीनुसार मसाले ॲड करूया. हळद पावडर, त्यानंतर कांदा लसूण, त्यानंतर चिकन मसाला आणि ही जिरा आणि धना पावडर आहे ते ॲड करूया. थोडीशी लाल तिखट, तर यामध्ये आपण कुकरला शिजलेले वाटाणे आणि हरभरे काढूया. यामध्ये ॲड करूया कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर थोडेसे बेसन पीठ, घेऊया. थोडंसं यामध्ये पाणी ॲड करूया. यामध्ये तुम्ही फूड कलर पण टाकू शकता, जेणेकरून छानसा लाल रंग येतो. आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया. मित्रांनो, आपण तळलेलं तेल घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं काळा दिसतंय. त्यामध्ये आपण भजी फ्राय केली होते. आता तेल तापल्यानंतर भजीसाठी आपण चना कोलीवडा यामध्ये सोडूया. मित्रांनो, बघू शकता आपलं तेल छानपणे तापलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडे थोडे सोडूया. हे एकदम व्यवस्थित करून द्यायचे आहे, जेणेकरून आतमध्ये जे चना असतो तो कच्चा नाही राहिला पाहिजे आणि कुरकुरीत असं झालं पाहिजे. लालसर रंग आलेला आहे, आपण आता काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे आता तळून घेऊया. लास्टला आपण लसूण आणि मिरची टाकायला विसरायचं नाही. लसूण आणि टेस्ट येते त्यासाठी. अशा प्रकारे आपली खुसखुशीत आणि कुरकुरीत चना कोलीवडा तयार आहे. तुम्ही एकदा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे.
रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि खाली कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर एखादी डिश आवडत असेल तर कमेंट करा, आपण ती बनवूया, त्यावर एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवूया. खूप सारे कमेंट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, बाय बाय.